हॅलो, नमस्कार मित्रांनो. आता निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण प्रकरण नंबर 7 बघणार आहोत. अंतरिक्ष घडामोडी, स्पेस करंट अफेअर्स, चालू घडामोडी 2026. याच्यामध्ये आपण इतके टॉपिक घेणार आहोत. तुम्ही आपल्या निर्मय सक्सेस अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूबवर लाईक करा, शेअर करा. MPSC साठी अतिशय उपयुक्त करंट अफेअर्स आहे. जवळपास MPSCच्या 10,000च्या वरती जागा निघतील असा तरी एक अंदाज आहे. त्याच्यामुळे हे करंट अफेअर्स खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे करंट अफेअर्सचे आपले व्हिडिओ बघा. PPT PDF पण तुम्हाला शेअर केला जाईल. आपण आता लवकरच हे टेलिग्राम चॅनल पण एक उघडू आपल्या निर्मय सक्सेस अकॅडमीसाठी. ठीक आहे मित्रांनो. आता इतके अनुक्रमणिक आहे. इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट, आता हे गगनयान क्रू मॉडेल चाचणी घेतली होती त्यासाठी आहे. ऑक्झिओम 4 मोहीम, ISS साठी खाजगी क्रू मोहीम घेतली होती. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS फिरती प्रयोगशाळा आहे. निसार उपग्रह प्रक्षेपण भारत अमेरिका संयुक्त मोहीम आहे केली होती ते आहे. चंद्रयान 5 मोहीम केंद्र सरकारची मान्यता मिळालेली आहे. गगनयान मोहीम इस्रोची पहिली मानवी उड्डाण मोहीम आहे. शुभांशु शुक्ला ISS वर जाणारे पहिले भारतीय आहे. कुलशेखर पट्टिनम स्पेसपोर्ट भारताचे दुसरे प्रक्षेपण केंद्र आहे. सुनीता विल्यम परतल्या आज 286 दिवसानंतर पृथ्वीवर आणि स्पेस सेट अंतराळ डॉकिंग प्रयोग केला होता ते आहे. आता आपण पहिलं बघणार आहोत. इंटिग्रेटेड क्रू, पहिली इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट आहे. गगनयान मोहिमेसाठी क्रू मॉडेलची चाचणी घेण्यात आली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो 24 ऑगस्ट 2025 रोजी गगनयान मोहिमेसाठी गगनयान मोहिमेसाठी एकात्मिक एअर ड्रॉप टेस्टची चाचणी घेतली होती. भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टरचा वापर करून सुमारे 3 किलोमीटर उंचीवरून क्रू मॉडेल सोडण्यात आले. ठिकाण कोणते ते सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा. उद्देश गगनयानासाठी डिझाईन केलेल्या क्रू मॉडेलचा पॅराशूट आधारित वेग कमी करण्याचा, प्रणालीचे अंतिम कार्यप्रदर्शन तपासणे, प्रमाणित करणे हा होता. चिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर उंची 3 किलोमीटरवरून क्रू मॉडेल ड्रॉप केले. स्थळ होतो श्रीहरिकोटा. तारीख होती 24 ऑगस्ट 2025. पॅराशूट प्रणाली, समुद्रावर सुरक्षित लँडिंगसाठी क्रू मॉड्यूलचा अंतिम स्पर्श वेग सुमारे 8 मीटर सेकंद पर्यंत कमी करणे हा प्रणालीचा उद्देश होता. प्रणालीमध्ये एकूण 10 पॅराशूट होते. हे लक्षात ठेवा मित्रांनो. किती पॅराशूट होते? 10. कितीपर्यंत कमी करत होता? 8 मीटर पर सेकंड. कुठून स्थळ कुठलं होतं? श्रीहरिकोटा. आणि कशासाठी केलं हे? गगनयानसाठी, मिशनसाठी करण्यात आले होते. गगनयानची मोहीम बघा. इस्रोची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम आहे. स्वरूप काय याचे? इस्रोची पहिली मानवी उड्डाण मोहीम आहे. घोषणा कधी झाली मित्रांनो? हे लक्षात ठेवा. 2018 मध्ये घोषणा झाली. हे विचारते. उद्दिष्ट काय आहे? अंतराळवीरांना 30 दिवस लो अर्थ ऑर्बिट मध्ये पाठवून सुरक्षितपणे आणणे. प्रेक्षेपक वाहने काय आहे? HLV-M3, GSLV-MK3. प्रशिक्षण कोण देणार आहे? रशियाच्या गॅगरिन कॉस्मोनॉट सेंटर मध्ये आहे, मिळणार आहे त्यांना. ऐतिहासिक स्थान कोणाकोणाला मिळालं आहे? रशिया, अमेरिका, चीन नंतर भारताचा चौथा देश आहे. गगनयानचे टप्पे व गगनयात्री बघा. मानवरहित चाचण्या निवडलेले अंतराळवीर. मोहिमेचे टप्पे. डिसेंबर 2025 मध्ये ओम मित्र या रोबोसह पहिले मानवरहित प्रक्षेपण केले. एकूण 3 मानवरहित चाचण्या नियोजित झाल्या. 2027च्या सुरुवातीला भारतीय अंतराळवीरांची पहिली भारतीय मानवी अवकाश मोहीम पार पडेल. ओम मित्रा हे ह्युमॅनॉइड रोबोट मानवरहित चाचणी मोहिमेत अंतराळात पाठवले जाणार आहे. 2020 मध्ये इस्रोने या महिला रोबोटचे अनावरण केले आहे. निवडलेले गगनयात्री. 27 फेब्रुवारी 2024 रोजी हवाई दलातील 4 जणांची निवड करण्यात आली. त्यांना गगनयात्री संबोधले जाते. आता याच्यातले गगनयात्री कोण कोण होते? प्रशांत बालकृष्ण नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला. शुभांशु शुक्लावर आताच गट ब मध्ये क्वेश्चन येऊन गेला आहे. हे लक्षात ठेवा. MPSC मध्ये. ऑक्झिओम मोहीम हे ISS साठीची खास क्रू अंतराळ मोहीम आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी खास मोहीम आहे. प्रक्षेपण 25 जून 2025 रोजी.
ठिकाण कोणते आहे? केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा. प्रेक्षेपक कोण करणार आहे? फॉल्कन 9 स्पेसएक्स. संचालन कोण आहे? एक्झिओम स्पेस. अंतराळ यान कोण आहे? क्रू ड्रॅगन ग्रेस. रिअल लाईफ द रिटर्न्स ब्रीदवाक्य. मोहिमेविषयी काय आहे? आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानासाठी राबवण्यात आलेली खाजगी क्रू अंतराळ मोहीम आहे. भारताच्या प्रशांत नायर यांची या मोहिमेसाठी बॅकअप क्रू म्हणून निवड करण्यात आली. कोणाची निवड? प्रशांत नायर यांची बॅकअप क्रू म्हणून निवड करण्यात आली. भारत, पोलंड आणि हंगेरी या 3 देशाचे अंतराळवीर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी मध्ये गेले आहे. 25 जून ते 25 जुलै 2025 रोजी क्रूवर ISS वर असण्याचा कालावधी आहे त्यांचा, इतका कालावधी ते राहणार आहे. ऑक्झिओम 4 चे सहभागी अंतराळवीर बघा. पेगी विक्टन 4 देशाचे याचे प्रतिनिधित्व करणार आहे ऑक्झिओम मध्ये. पेगी विट्सन अमेरिका. भूमिका आहे कमांडर. शुभांशु शुक्ला भारत, आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे, पायलट आहे ते. आता MPSC मध्ये गट ब मध्ये यांचा प्रश्न विचारला होता, कारण की MPSC सर्वात जुनं करंट अफेअर्स विचारतात, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओत सर्व करंट अफेअर्स राहणार नाही. स्लावोझ उजनास्की पोलंडचे हे आहे, मिशन स्पेशलिस्ट आहे ते. टिबोर कापू हंगेरीचे आहे, हे मिशन स्पेशलिस्ट आहे. भारत, पोलंड, हंगेरी या 3 देशाचे अंतराळवीर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानात पोहोचले आहे. अमेरिका याच्या वेळेस याच्या पहिले पोहोचले होते. भारताचा सहभाग, शुभांशु शुक्ला हे ISS वर जाणारे पहिले भारतीय ठरलेले आहे. या मोहिमेत त्यांची पायलटची भूमिका महत्वाची आहे. शुभांशु शुक्ला अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहे राकेश शर्मा नंतर 1924 मध्ये. 634वे अंतराळ प्रवास करणारे जगातील अंतराळवीर आहे. टोपण नाव आहे शुक्ष. ISS वर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहे. जन्म कधी झाला त्यांचा? 10 ऑक्टोबर 1985 मध्ये झाला, लखनौ उत्तर प्रदेश मध्ये. शिक्षण MTech एरोस्पेस इंजिनिअरिंग, ISS बँगलोर. हवाई दल मध्ये 2006 मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झाले ते. उड्डाण अनुभव 2000 तासहून अधिक त्यांचा सुखोई MKI, MiG-29, जॅग्वार आणि डार्नियर 228 हे त्यांचा अनुभव आहे. प्रशिक्षण गागारिन कॉस्मोनॉट सेंटर व इस्रो बंगळुरू येथे व्यापक प्रशिक्षण मिळाले त्यांना. गगनयात्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बघा. सूक्ष्म गुरुत्वाकर्षण फिरती प्रयोगशाळा आहे. निर्मिती व संचालन बघा. नासा अमेरिका, रॉसकॉस्मॉस रशिया, ESA युरोप, JAXA जपान, ESA कॅनडा. आता सूक्ष्म ग्रॅव्हिटेशनने विविध वैज्ञानिक प्रयोग व संशोधनासाठी ही एक फिरती प्रयोगशाळा आहे. इथं माझं थोडंसं मराठीचा शब्द उच्चारणात प्रॉब्लेम झाला. ग्रॅव्हिटेशन मध्ये स्थानकाचे झारिया हे पहिले मॉड्यूल नोव्हेंबर 1998 मध्ये प्रक्षेपित झाले. 2 नोव्हेंबर 2000 पासून हे मानव सलगपणे उपस्थित आहे. 415 किलोमीटर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचीवर आहे अंतराळ स्पेस स्टेशन. ठीक आहे. दररोज पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करते 15.5 वेळा. 1998 मध्ये झारिया हे पहिले मॉड्यूल प्रक्षेपित केले, हे लक्षात ठेवा मित्रांनो. रॉसकॉस्मॉस रशिया. ऑक्झिओम 4 मधील वैज्ञानिक प्रयोग बघा. शुभांशु शुक्ला यांनी ISS वर पूर्ण केलेले प्रयोग आहे. टार्डिग्रेड पाण्यातील अस्वल. अत्यंत कठीण परिस्थितीत जिवंत राहणाऱ्या एक लवचिक सूक्ष्मजीवाचा वापर. मायक्रोग्रॅव्हिटेशन भारताचा हा पहिला मानवी प्रयोग आहे. इस्रो भारत, नासा अमेरिका आणि ESA युरोप यांचा संयुक्त उपक्रम आहे. मायोजेनिस अंतराळ मानवी स्नायूच्या पुनरुत्पादनावर सूक्ष्म ग्रॅव्हिटेशनचा होणारा परिणाम तपासण्यात आला. शैवाल आणि सायनोबॅक्टेरिया आंतरराष्ट्रातील परिस्थिती निवडक सूक्ष्म शैलाव आणि सायनोबॅक्टेरियाच्या प्रजातीचा अभ्यास करण्यात आला. संबंधित इतर घडामोडी बघू आपण. शुभांशु शुक्ला शिष्यवृत्ती. अवकाश तंत्रज्ञान करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगेंद्र आदित्यनाथ यांनी
25 ऑगस्ट 2025 रोजी शुभांशु शुक्ला यांच्या नावाने घोषणा करण्यात आली. शुभांशु शुक्ला 25 जून ते 15 जुलै या कालावधीत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानात होते. मिशन पॅच व तिरंगा भेट. शुभांशु शुक्ला यांनी 18 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑक्झिओम 4 मोहिमेचा मिशन पॅच आणि अवकाश स्थानात नेलेला तिरंगा ध्वज भेट दिला. कुलशेखरपट्टिनम स्पेसपोर्ट बघा, भारताचे दुसरे प्रक्षेपण केंद्र आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी 27 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर केले की कुलशेखरपट्टनम हे देशातील दुसऱ्या प्रक्षेपण संकुलनाचे बांधकाम डिसेंबर 2026 मध्ये पूर्ण करण्यात अपेक्षित होते. स्थान कुलशेखरपट्टनम, थुथुकुडी, तामिळनाडू. एकूण खर्च 986 कोटी रुपये. क्षेत्रफळ 2300 एकर क्षेत्रावर विकसित करण्यात आले. पायाभरणी 28 फेब्रुवारी 2024 नरेंद्र मोदी. पहिले प्रक्षेपण RS-200 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण. प्रमुख वापर लहान उपग्रह प्रक्षेपण वाहन SSLV. पहिले केंद्र सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. निसार उपग्रहाचे प्रक्षेपण भारत अमेरिका यांची पहिली संयुक्त मोहीम. नासा इस्रो सिंथेटिक ॲपरेचर रडार. प्रक्षेपण 30 जुलै 2025. ठिकाण सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा. प्रक्षेपक GSLV F-16. हे विचारते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. कक्षा सन सिंक्रोनस पोलर ऑर्बिट. कार्य पृथ्वीचे स्कॅनिंग 12 दिवसाचे अंतराने डाटा. महत्व अमेरिका भारताची पहिली संयुक्त मोहीम. निसारचे वैशिष्ट्य व उपयोग. सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रह. हा वैशिष्ट्य सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. 2 सिंथेटिक अपर्चर रडार असलेला पहिला उपग्रह आहे. एल बँड रडार नासा, एस बँड रडार इस्रो, हे 2 रडार लावलेले आहे त्याच्यावर. ढग, धूर, वनस्पतीमधून पृष्ठभाग उपपृष्ठातील बदल टिपते. स्पेशियल रिझोल्युशन 3 ते 10 मीटर आहे. उपग्रह किलोग्राम. उपग्रहाचे वजन 2392 आहे. प्रमुख उपयोग कशासाठी आहे? किनारपट्टी निरीक्षण व शोरलाईन. वादळाचे वैशिष्ट्यीकरण. पृष्ठजल संसाधनांचे मॅपिंग. आपत्ती प्रतिसाद. 5 वर्षे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. सुनीता विल्यम ह्या पृथ्वीवर परतल्या. 286 दिवसाच्या प्रदीर्घ वास्तव्यानंतर सुखरूप परत आल्या. नासाच्या सुनीता विल्यम व बॅरी बुच विल्मोर यांच्यासह 4 अंतराळवीर 18 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर सुखरूप परतल्या. विल्यम व बुच यांच्यासह निक हेग आणि रशियाचे कॉस्मोनॉट अलेक्झांडर गॉर्बुनॉव यांना घेऊन स्पेसएक्सची ड्रॅगन कुपी फ्लोरिडा किनाऱ्याजवळ समुद्रात उतरली. जून 2024 मध्ये केवळ 8 दिवसाच्या मोहिमेवर गेलेले दोघे 286 दिवसानुसार अडकून राहिले होते. त्याच्यानंतर ते खाली आले. हे 2 लक्षात ठेवा नाव, ठीक आहे. 18 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर सुरक्षित परतले. 286 दिवस ISS मध्ये एकूण वास्तव. 608 दिवस सुनीता यांचे आंतरराष्ट्रीय एकूण दिवस. तिसरा प्रवास होता त्यांचा. सुनीता विल्यम हे भारतीय वंशाची खाते अमेरिका अंतराळवीर आहे. तिचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी झाला. युक्लिड, ओहायो, अमेरिका इथं झाला. पद्मभूषण त्यांना मिळाला 2008 साली. पुरस्काराने सन्मानित झाला. त्यांचा वारसा वडील दीपक पंड्या हे भारतीय गुजरात वंशाचे होते. पूर्व कारकीर्द अमेरिकन नौदलात हेलिकॉप्टर वैमानिक चाचणी वैमानिक केली. नासामध्ये निवड झाली 1998 मध्ये नासाच्या अंतराळवीर कार्यक्रमासाठी. स्पेसवॉक एकूण 9 स्पेसवॉक पूर्ण केले. स्पेसवॉक वेळ 72 तास 6 मिनिटं. महिला अंतराळवीर मध्ये सर्वाधिक आहे. 62 तास 6 मिनिटे. चंद्रयान 5 मोहिमेला मान्यता. चंद्र अभ्यासाची महत्वाची मोहीम आहे. इस्रो अध्यक्ष व्ही नारायण यांनी 16 मार्च 2025 रोजी सांगितले की केंद्र सरकारने चंद्रयान 5 ला मान्यता दिली. या मोहिमेत चंद्रपृष्ठाच्या अभ्यासासाठी 250 किलो वजनाचा रोवर पाठवला जाणार आहे. चंद्रयान 5 चंद्र 1 बघा. प्रक्षेपण 2008. चंद्राचे रासायनिक, खनिज व छायाचित्रित भूगर्भीय नकाशे बनवले. चंद्रावर पाण्याचे रेणू शोधले. चंद्रयान 2 बघा. 2019 मध्ये लँडर चंद्रपृष्ठावर कोसळले. सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाली. चंद्रयान 3 2023 मध्ये
23 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. चंद्र 4 भागा 2027 मध्ये चंद्राच्या मातीचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणणे नियोजित केले. स्पेडेक्स हे अंतराळ डॉकिंग प्रयोग आहे. इस्रोची मोहीम आहे. स्पेडेक्स ही भारतीय अंतराळ इस्रोने द्वारे विकसित केलेली 2 उपग्रहाची मोहीम आहे. मुख्य उद्दिष्ट आहे कक्षेत 2 यानांना एकत्र आणणे आणि जोडणे यासंबंधीचे डॉकिंग तंत्रज्ञान सिद्ध केलेले आहे. प्रक्षेपण कधी केलं? 30 डिसेंबर 2024 PSLV C60 ने केलेले आहे. उपग्रह चेझर SDX-01 टार्गेट SDX-02 वजन 220 किलो प्रत्येकी. धन्यवाद मित्रांनो, अभ्यास सुरू ठेवा. यशस्वीच्या दिशेने एक पाऊल पुढे आहे तुम्ही. अधिक नोट्स आणि टेस्टसाठी NSA डाउनलोड करा. NSA म्हणजे निर्मय सक्सेस अकॅडमी ॲप डाउनलोड करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि निर्मय सक्सेस अकॅडमीला फॉलो करत राहा मित्रांनो.